संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत। एकीकडे नीट पेपर लीक आणि वाढत्या बेरोजगारीच्या निषेधार्थ कॉकरोच जनता पार्टीने चलो संसद म्हणत मोर्चा काढलाय, तर दुसरीकडे विरोधकांनी नीट पेपर फुटी आणि राम मंदिरातील दान घोटाळे यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर जोरदार गोंधळ घातला। त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज ठप्प झाले आहे। संसदेबाहेर कॉकरोच जनता पार्टीने तर सभागृहात विरोधकांनी सरकारला घेरले। सोमवारी दिल्लीत नेमकं काय काय घडलंय ते पाहूयात। कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संसद भवन परिसरात प्रचंड गोंधळ झाला। नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, बेरोजगारीसह अनेक मागण्यांवर जंतर मंतरवर गेल्या 20 दिवसांपासून आंदोलन सुरू होतं। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी उचलून रुग्णालयात दाखल केलं, त्यामुळे जंतर मंतरवर आंदोलक चिडले होते। त्यानंतर सोमवारी थेट संसद भवनावर मोर्चा काढण्यात आला। कॉकरोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांनी संसद भवनाकडे आगेकूच केली, पण दिल्ली पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखलं। त्यानंतर आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली। पोलिसांनी आंदोलकांना रोखलं, मात्र गोंधळानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी थेट बळाचा वापर केला। अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या, भले मोठे बॅरिकेड्स लावले, लाठीचार्ज केला। आंदोलक अभिजित दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा देखील कॉकरोच जनता पार्टीने केला होता, परंतु त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं नाही। संसद भवन, इंडिया गेट, केंद्रीय सचिवालय, जंतर मंतर आणि इतर संवेदनशील भागांमध्ये यासाठी अतिरिक्त पोलीस व निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आलेत। तर दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि धर्मेंद्र प्रधान यांची तातडीची बैठकही झाली। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गृहमंत्री अमित शहा यांची थेट भेट घेतली। या बैठकीत आंदोलकांच्या मागण्यांवर चर्चा झाल्याचे देखील सांगण्यात येते। आंदोलकांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे, त्यामुळे सरकारवर दबाव आल्याने प्रधान यांचा राजीनामा घेतला जाण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे। त्याचबरोबर दुसरीकडे सीजेपीचे शिष्टमंडळ जे.पी. नड्डा यांच्या भेटीला गेलं होतं। संसदेवरील मोर्चावरून केंद्र सरकारने आंदोलकांशी चर्चेची तयारी दाखवली। यावेळी सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका हे केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या भेटीला गेले। त्यावेळी त्या ठिकाणी नीट पेपर लीक प्रकरणी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची, त्याचबरोबर परीक्षा पद्धतीत सुधारण्याची प्रमुख मागणी घेऊन हे शिष्टमंडळ नड्डा यांच्याशी चर्चेसाठी गेलं होतं, परंतु 3 मिनिटे चर्चा झाली। या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही। यानंतर देखील आंदोलक अधिक आक्रमक झाले होते। तर संसदेबाहेरील आंदोलकांच्या या गोंधळाबरोबरच विरोधकांनी देखील सभागृहामध्ये गदारोळ केला। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत विरोधक आक्रमक झाले। नीट पेपर फुटी प्रकरण आणि अयोध्येतील राम मंदिरातील दानपेट्यांमधील कथित चोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी जोरदार गदारोळ केला। विरोधी पक्षाच्या खासदारांनी या दोन्ही विषयावर तातडीने चर्चा घेण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली। त्यामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज आज तब्बल 4 ते 5 वेळा तहकूब करावं लागलं। त्यामुळे मंडळी, संसद आणि संसद परिसरात घडत असलेल्या या घडामोडी अजूनही घडत आहेत। याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला नक्की फॉलो करा। धन्यवाद।